नमस्कार मित्रांनो, ऊर्जा स्वरूप या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. मी आहे चेतन तुमच्यासोबत. आज बोलणार आहोत आपण मॅनिफेस्टेशन बद्दल. हे तर दरवेळेस बोलतो आपण. परंतु लॉ ऑफ अट्रॅक्शन तुमच्या आयुष्यामध्ये वर्क का करत नाहीये? बऱ्याच वेळेला हा प्रश्न पडतो. खूप टेक्निक्स करतो आपण. होपोनोपोनो, बऱ्याचशा टेक्निक आहेत आणि तरी सुद्धा ह्या गोष्टी आपल्या आयुष्यामध्ये वर्कआउट करत नाहीये, असं आपल्याला वाटतं. तर याचं सगळ्यात मुख्य कारण म्हणजे तुमची नर्व्हस सिस्टीम डिसरेग्युलेटेड आहे. हं. ही नर्व्हस सिस्टीम जर तुमची डिसरेग्युलेटेड असली, तर मात्र तुमच्या लाईफमध्ये तुमचं मॅनिफेस्टेशन होणं थोडंसं कठीण जातं. मी कठीण यासाठी म्हणतोय कारण की तुमची नर्व्हस सिस्टीम जेव्हा तुम्हाला सेफ फील नाही करवत, जेव्हा नर्व्हस सिस्टीम डिसरेग्युलेटेड असते, तेव्हा प्रत्येक गोष्ट, अगदी छोटी गोष्ट सुद्धा तुम्हाला फार मोठी टास्क वाटायला लागत असते. तुम्ही छोट्या-छोट्या गोष्टींमधून रिएक्ट व्हायला सुरुवात करतात. एखादं काम सांगितल्यानंतर माणूस रिएक्ट होतो. घरात थोडंसं काही झालं तरी रिएक्ट होतो. ऑफिसमध्ये कोणी बोललेलं सहन होत नाही. आपण लगेचच रिएक्टिव्ह किंवा डिफेन्सिव्ह होतो या गोष्टीसाठी आणि ही सतत रिएक्शन देण्याची ही जी सवय आहे, त्यालाच आपण म्हणू शकतो की तुमची नर्व्हस सिस्टीम जी आहे ना, ते डिसरेग्युलेटेड झाली आहे किंवा त्याला असंही म्हणतात की बर्नआउट झालेली आहे. फार स्ट्रेस, ओव्हर थिंकिंग हा अतिविचारचा जो भाग असतो आपल्या माइंडमध्ये सेट झालेला, त्यामुळे आपली नर्व्हस सिस्टीम ही ब्लॉक्ड झालेली असते आणि त्याच अनुषंगाने आपल्या लाईफमध्ये आपलं मॅनिफेस्टेशन येत नाही किंवा कुठलंही काम करताना स्ट्रगल फील होत असतो. आणि ही डिसरेग्युलेटेड नर्व्हस सिस्टीमच तुमचं मॅनिफेस्टेशन हे ब्लॉक करत असतं मित्रांनो. म्हणून तुमची नर्व्हस सिस्टीम हील होणं फार गरजेचं आहे. ज्यावेळेला हे हील होतं त्यावेळेलाच तुमच्या आयुष्यामध्ये तुमचे मॅनिफेस्टेशन हे व्हायला लागत असतात. पूर्ण नर्व्सने बनलेली ही नर्व्हस सिस्टीम तुमच्या बऱ्याच गोष्टींना उपयोगी ठरत असते. जसं की तुमचा ब्रेन आहे, तुमचं हार्ट आहे, तुमची गट हेल्थ आहे. आपण त्याला व्हेगस नर्व्ह ही म्हणतो. ही व्हेगस नर्व्ह फार तुमच्या बॉडीमध्ये पसरलेली असते, सिग्नलिंगचं काम करत असते आणि नर्व्ह जेव्हा तुमची व्यवस्थित असते, त्यावेळेला तुम्ही तुमच्या बॉडीमध्ये सेफ फील करतात आणि रिसीव्ह करायला तुमची बॉडी तयार होते आणि म्हणूनच एनर्जेटिकली हा शिफ्ट जेव्हा घडतो तुमच्या आयुष्यामध्ये, तेव्हाच तुमच्या आयुष्यामध्ये हे सर्व मॅनिफेस्टेशन व्हायला लागत असतात मित्रांनो. फार वेळेला वाटतं ना, की आपण खूप पॉझिटिव्ह थिंकिंग करतोय, अफर्मेशन्स करतोय, बऱ्याच गोष्टी करत आहोत, परंतु ही नर्व्हस सिस्टीम जेव्हा ब्लॉक झालेली असते, तेव्हा मात्र कितीही प्रयत्न केले, तरी सुद्धा काही गोष्टी घडतच नाही. जसं की मी खूप मेहनत घेतोय, तरी पाहिजे तितका पैसा कमवत नाहीये. मी खूप गोष्टींना, कामाला महत्त्व देतोय, तरी सुद्धा माझ्या लाईफमध्ये काही घडत नाही. मी रिलेशनशिपला इम्पोर्टन्स देतोय, फार एफर्ट्स घेतोय माझ्या आयुष्यामध्ये, तरी सुद्धा माझ्या रिलेशनशिपला पाहिजे तशी स्टॅबिलिटी मिळत नाही. मग हे सगळं का होतं? तर मी मगाशी सांगितल्याप्रमाणे नर्व्हस सिस्टीमचा हा फंडा असतो. जितकी तुमची नर्व्हस सिस्टीम डिसरेग्युलेटेड असेल मित्रांनो, तितके तुमचे मॅनिफेस्टेशन ब्लॉक होतात. तितकं आयुष्य खडतर वाटतं, कठीण वाटतं आणि असंच वाटतं की इतर पुढे जाताय, मी का नाही? माझ्या लाईफमध्ये का अशी पॉझिटिव्ह हालचाल मला बघायला मिळत नाही? चिड होते मग छोट्या-छोट्या गोष्टींवरून आणि त्यामुळेच या बॉडीमध्ये सेफ फील होत नाही. ट्रॉमॅटाइज झालेली असते बॉडी आणि खरं तर बॉडी मॅनिफेस्ट करत असते तुमचे सगळे डिझायर आणि ज्या वेळेला बॉडीला सेफ फील होत नाही, त्यावेळेला तुमचे मॅनिफेस्टेशन हे ब्लॉक होतात मित्रांनो आणि म्हणूनच या ब्लॉक सिस्टीममुळे तुमचं मॅनिफेस्टेशन तुमच्यापर्यंत पोहोचत नाही. या नर्व्हस सिस्टीममध्ये जन्म झाल्यापासून ते आत्तापर्यंत आपलं सगळं काही स्टोअर झालेलं असतं आणि त्यामुळेच आपण सेफ फील करणं किंवा अनसेफ फील करणं हे त्यावर अवलंबून असतं. म्हणूनच लाईफमध्ये आपले कामं करत असताना देखील आपल्याला सर्वात मोठी जबाबदारी ही आहे, की
आपण आपली नर्वस सिस्टीम किती रेग्युलेटेड ठेवतो. त्यामुळे नर्वस सिस्टीम रेग्युलेट करणं फार महत्वाचं आहे मित्रांनो. बरं, मग प्रश्न हा येतो की नर्वस सिस्टीम कशी रेग्युलेट करायची. त्याच्यासाठी बऱ्याचशा गोष्टी आहेत. सर्वात टॉप प्रायोरिटीची गोष्ट म्हणजे डीप ब्रीथिंग, डायफ्रॅमिक ब्रीथिंग किंवा 4-7-8 ब्रीथिंग. 4 टाइम इनहेल करायचं, 7 सेकंद होल्ड ठेवायचं आणि 8 सेकंद एक्सेल करायचं. लक्षात ठेवा, इनहेलिंग पेक्षा एक्सेलिंगचा टाइम हा जास्त असला पाहिजे. आपण 1:2 रेशो जरी ठेवला तरी चालतो. याच्याने काय होतं मित्रांनो, आपले जे स्टक इमोशन असतात बॉडी मधले, नर्वस सिस्टीम मधले, ते बाहेर निघतात, रिलीज होतात आणि पुन्हा एकदा तुम्ही हायर व्हायब्रेशन मध्ये जातात. म्हणून 4-7-8 ही डीप ब्रिथिंगची टेक्निक तुमची नर्वस सिस्टीम जी आहे ती काम करते, रेग्युलेटेड करते, रेग्युलर होतं ते आणि त्यानंतर तुमचे मॅनिफेस्टेशनही तुम्हाला बघायला मिळतात. कारण की तुम्ही बॉडीमध्ये सेफ फील करतात. कुठलंही मॅनिफेस्टेशन तुमची बॉडी ऍक्सेप्ट करते, रिसीव्ह करण्यासाठी रेडी होते आणि त्याच्यानंतरच तुमचे मॅनिफेस्टेशन हे इझिली व्हायला लागत असतात. म्हणून नर्वस सिस्टीम रेग्युलेट करणं हे फार महत्वाचं आहे. सो डीप ब्रिदिंग कुठलीही करू शकता तुम्ही. बॉक्स ब्रिदिंग करतात 4-4-4 या रेशोमध्ये. 4 सेकंद इनहेल करायचं, 4 सेकंद होल्ड ठेवायचं आणि 4 सेकंद एक्झेल करायचं. हा सगळा जेव्हा प्रकार करतात तुम्ही तेव्हा बॉडीमध्ये सेफ वाटायला लागतं, ब्रिदिंग चांगली व्हायला लागते, आपली रेस्पिरेटरी जी सिस्टीम असते तर तीही व्यवस्थित व्हायला लागत असते. सो रेग्युलर हे आपल्याला केलं गेलंच पाहिजे. दुसरी मेथड आहे मेडिटेशनची. मग कुठलंही मेडिटेशन तुम्ही करू शकतात. आनापानसती एक खूप चांगलं मेडिटेशन आहे, जेणेकरून आपण ब्रिथिंगवर आपलं लक्ष देतो. येते जाते ब्रिथिंग, बस काहीच करायचं नाही त्याच्यामध्ये, फक्त ब्रिथिंगवर लक्ष द्यायचं. किंवा हमिंग साऊंड असतो, किंवा ओम म्हटल्यानंतर आपला तो जो मचा जो साऊंड असतो, ओम. सो हे जे असतं ना, हे सुद्धा तुमची नर्वस सिस्टीम हे रेग्युलेट करायला मदत करत असते. आपल्या बॉडीमध्ये 2 सिस्टीम असतात, सिम्पॅथेटिक आणि पॅरासिम्पॅथेटिक. जर आपण सिम्पॅथेटिकला ट्यून इन झालेलो असू तर मात्र आपण फाईट आणि फ्लाईट मोडमध्ये असतो. प्रत्येक गोष्टीमध्ये भीती वाटत असते, प्रत्येक गोष्टीमध्ये लगेच डिफेन्सिव्ह होतो आपण. या उलट पॅरासिम्पॅथेटिक मध्ये आपण रेस्ट अँड डायजेस्ट मोडमध्ये असतो, म्हणजे विश्रांती आणि पचनाच्या अवस्थेमध्ये असतो. आणि ज्या वेळेला हे होतं त्यावेळेला आपण ऍक्सेप्टन्सच्या मोडमध्ये असतो, भीती वगैरे राहत नाही, रिलॅक्स फील करतो आपण आणि त्यावेळेलाच आपले मॅनिफेस्टेशन हे होत असतात. म्हणून सर्वात महत्वाचं, हा तर ड्रॉबॅक नाही तुमच्या आयुष्यामध्ये, हा तर फंडा नाही की तुम्ही डिसरेग्युलेटेड नर्वस सिस्टीमने जगत आहात म्हणून इतकी लाईफ स्ट्रेसफुल तुम्हाला वाटत आहे. त्याच्यानंतर आपण कुठलंही सुदिंग म्युझिक जर लावलं त्याने सुद्धा नर्वस सिस्टीम हील होत असते. मी मेडिटेशन सांगितलं किंवा मंत्र चॅन्टिंग सुद्धा असते, त्याच्याने सुद्धा ही नर्वस सिस्टीम हील होत असते. सो टॉपमोस्ट प्रायोरिटी ही आपण आपल्या नर्वस सिस्टीमच्या हिलिंगला देऊयात आणि तेव्हाच पुढे तुम्ही मॅनिफेस्टेशन हे इझिली करू शकाल. सो आजचा हा जो पार्ट होता की नर्वस सिस्टीम ह्या प्रकाराने हील होऊ शकते. तुम्ही आतापर्यंत भरपूर गोष्टी करत आहात, बघा कदाचित तुमची नर्वस सिस्टीम डिसरेग्युलेटेड तर नाहीये, त्यामुळेच तुमचं मॅनिफेस्टेशन होत नाही. मित्रांनो, आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला याबद्दल नक्कीच कॉमेंट सेक्शन मध्ये सांगा आणि हा व्हिडिओ त्या व्यक्तींपर्यंत पोहोचवा ज्यांना यांची सर्वात जास्त गरज आहे. मी आहे चेतन ऊर्जा स्वरूप चॅनल मध्ये तुम्हाला असंच लॉ ऑफ अट्रॅक्शन बद्दलच्या मॅनिफेस्टेशनच्या दुनियेतल्या रहस्य सांगत राहणार. पण तोपर्यंत काळजी घ्या स्वतःची, स्वतःवर भरपूर प्रेम करा आणि नर्वस सिस्टीम रेग्युलेट करायचा प्रयत्न करा. नर्वस सिस्टीम बद्दल बऱ्याच टॉपिक बद्दल अजून डिटेल मी पुढच्या व्हिडिओज मध्ये नक्कीच सांगेल. तुर्तास
रजा घेतो आणि या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. धन्यवाद.